नमस्कार मित्रांनो, टॉक्स विथ शीतलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. म्हणजेच आपण लेट गो करायला शिकत नाही. तेच आपण का शिकलं पाहिजे, का केलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालाही असं वाटतं का की माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप वर्षांपासून त्या गोष्टी माझ्या मनात साचलेल्या आहेत, पण मी त्या गोष्टी कधी बाहेरच काढलेल्या नाही आणि काही वर्षांनी हळूहळू त्या गोष्टींचं ओझं देखील आपल्याला व्हायला लागतं. हे प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात अनुभवलेलं असतं. त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी लेट गो करणं हे खूप गरजेचं असतं. लेट गो करणं म्हणजे आयुष्यात काही गोष्टी सोडून देणं. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्याही निसटून जातात. करायचं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की गोष्टी सोडून दिल्याने त्या सुटतातही आणि काही गोष्टी परत सुद्धा येत असतात. आपण काय करत असतो, खूप गोष्टी मनात साठवून ठेवत असतो किंवा आपल्याला आयुष्यात खूप परफेक्शन हवं असतं की मी ही गोष्ट केली पाहिजे किंवा माझ्या हातून ही गोष्ट झालीच पाहिजे. हे प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतात. प्रत्येक माणसाचे काही ना काही रिलेशन्स असतात. पण प्रत्येक स्वप्न आपलं पूर्ण होईलच असं नाही आणि प्रत्येक रिलेशन हे आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी राहील हेही खरं नाही. पण मित्रांनो, जेव्हा हीच गोष्ट अनपेक्षितपणे आपल्या हातातून निघून जाते तेव्हा आपण मात्र डिप्रेस होत असतो आणि त्यामुळे आपण त्या गोष्टींना सोडतही नाही की ही गोष्ट का माझ्या आयुष्यातून गेली किंवा हे स्वप्न माझं का पूर्ण नाही झालं. आपण त्या गोष्टी कधीही सोडत नाही, त्या कायम मनात पकडून ठेवत असतो आणि त्यामुळे काय होत असतं ना की त्या गोष्टींचा आपल्या मनावरती दिवसेंदिवस खूप वाईट परिणाम होत असतो. म्हणजेच आपण पुढे जातच नाही, आपण कधी आयुष्यात मूव्ह ऑन करत नाही, आपण त्याच गोष्टींना पकडून ठेवतो. तर ह्या गोष्टी तुम्ही आयुष्यात सोडायला शिका. कारण जेव्हा तुम्ही गोष्टी सोडता तेव्हाच नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे आधी जुन्या गोष्टी सोडून द्या, जुने रिलेशन्स सोडा, जुने प्रॉब्लेम्स सोडा आणि मग बघा की नवीन गोष्टी कशा प्रकारे तुमच्या आयुष्यात येतात. उदाहरण, खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की जेव्हा आपण एखादी वस्तू 1 तास, 10 मिनिट, 15 मिनिट जसं पकडतो तसं हातावरती ताण वाढत असतो. त्याच प्रकारे आपल्या मनाचंही असतं. तुम्ही जेवढ्या गोष्टी, जेवढे प्रॉब्लेम्स तुमच्या मनामध्ये साठवून ठेवाल आणि जेवढ्या गोष्टी तुम्ही पकडून ठेवाल तेवढा त्या गोष्टींचा त्रास होत असतो. मग ती गोष्ट कुठलीही असू दे, ते तुमचं करिअर असू दे किंवा तुमचे रिलेशनशिप्स असू दे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतो. पण आयुष्यात तीच लोक पुढे जातात जी गोष्टी सोडून देतात, जी कायम आयुष्यभर त्या गोष्टींसाठी रडत बसत नाहीत. हे कायम लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही मूव्ह ऑन करता तेव्हा तुम्हाला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज भेटत असतात आणि जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पकडून ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात बाकीच्या गोष्टी येण्यासाठी जागाच उरत नाही आणि तुमची बुद्धी किंवा तुमचं मन सुद्धा बाकीच्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला शिकत नाही. जेव्हा तुम्ही खूप मोठी गोष्ट आयुष्यातून गमावता तेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, कारण तुम्ही ती गोष्ट सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल डिप्रेशन येत असतं आणि तुम्ही कधी हा विचारच नाही करत की जी गोष्ट गेली ती माझ्यासाठी नव्हती किंवा माझ्या आयुष्यातच नव्हते. त्यामुळे तुम्ही काय करता की ती गोष्ट हवीच होती किंवा ती गोष्ट पाहिजेच या मागे हट्ट पकडून स्वतःलाच त्रास करून घेत असतात. असं न करता जी गोष्ट गेलीये किंवा जी गोष्ट जाते तिला जाऊ द्या आणि पुढे जायला शिका. त्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन नाती पण येतील आणि तुमचे स्वप्न कदाचित हे छोटं असेल आणि याच्यापेक्षा मोठं स्वप्न तुमची वाट बघत असेल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना लेट गो करा आणि आयुष्यात पुढे जा. तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज भेटतील, खूप लोक भेटतील की जी तुमची वाट बघत असतील. त्यामुळे आयुष्यात कधीही स्वतःला डिप्रेस किंवा एकटं पाडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल लोक खूप परफेक्शनच्या मागे लागतात की माझं आयुष्य एवढं परफेक्ट असलं पाहिजे किंवा ही प्रत्येक गोष्ट मला भेटली पाहिजे. तर असं नसतं. या जगात कोणीही परफेक्ट नसतो. प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्हीही गुण असतात आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करावेच लागतात.
त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परफेक्शनच्या मागे लागण्यापेक्षा जी गोष्ट आज तुमच्या हातात आहे तिला कसं सांभाळता येईल, तिला कसं पुढे नेता येईल याचा विचार करा. आणि जी गोष्ट गेली आहे ती सोडून द्या, ते विचार सोडून द्या. बऱ्याचदा काय होतं ना की आपण लोकांचेही बरेच गोष्टी मनात ठेवतो की हा माणूस मला हे बोलतो किंवा हे माझ्याबद्दल ह्या गोष्टी वाईट पसरवतोय, हेही आपण खूप दिवस मनात पकडून ठेवतो. त्याही गोष्टी सोडून द्या. जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीला सोडता तेव्हा पॉझिटिव्हिटी ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात येत असते. त्यामुळे निगेटिव्हिटीला सोडून देण्याचा प्रयत्न करू द्या. मग ते विचार असू दे किंवा माणसं असू दे किंवा लोकांचं बोलणं असू दे, काहीही पकडून ठेवू नका. कारण ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात डिप्रेशनचं कारण बनत असतात. आयुष्यात नेहमी प्रवाहासोबत वाहायला शिका, तेव्हा तुमचं आयुष्य खूप सुखकर आणि शांत होईल. तुमच्या आयुष्यातला गोंधळ जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्हाला मनशांतीही ऑटोमॅटिकली भेटेल. त्यामुळे आयुष्यात चुकीच्या गोष्टी किंवा चुकीची माणसं सोडून द्यायला शिका आणि पुढे जा. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी लेट गो करणार आहात हेही सांगा.